हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे उपवासाचे कटलेट कसे करायचे ते पाहणार आहे। उपवासाचे बटाटा कटलेट कसे करायचे ते पाहणार आहे। एकदम झटपट, एकदम 10 मिनिटात असे तयार होतात। तुम्ही हे कोणत्याही तुमच्या उपवासला बनवू शकता। एकदम छान असे 10 मिनिटात तयार होतात। तुम्हाला उपवासला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर असे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे तुम्ही कटलेट्स 10 मिनिटात असे बनवून खाऊ शकता। तुम्ही हे चटणीबरोबर खाऊ शकता उपवासाच्या, किंवा दह्याबरोबर खाऊ शकता। मस्त चविष्ट लागतात। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम छान झालेली आहे, तुम्हाला बघूनच कळत असेल। आषाढी एकादशी स्पेशल असे हे आपण बनवलेले आहेत। आषाढी एकादशी येत आहे, तुम्ही पण एकादशीला या पद्धतीचे कटलेट नक्की बनवून बघा। तर तुम्ही कोणत्याही उपवासला बनवू शकता। तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, इथे बघा कटलेट बनवण्यासाठी 3 मीडियम साईजचे बटाटे मी छान असे उकडून घेतलेले आहेत। उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे सर्वप्रथम आपण खिसून घेणार आहे। इथे बघू शकता बटाटे मी या पद्धतीने खिसून घेते बघा। इथे बटाटे मी बघा सगळे बटाटे खिसून घेतलेले आहेत। आता इथे बघू शकता मी बटाटे 1.5 कप आपला बटाटा भरलेला आहे खिसल्यानंतर। तर आपण 1.5 कप बटाटा भरलेला आहे, त्यासाठी मी इथे 1 कप इथे साबुदाणा घेतलेला आहे बघा। हा साबुदाणा आपण छान असा वाटून घेणार आहे। तुम्ही त्या वाटायच्या आधी तुम्ही याला भाजून सुद्धा घेऊ शकता। मी तसंच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे छान असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। इथे बघू शकताय मी या पद्धतीने थोडं जाडसर रवाळ असं हे वाटून घेतलेलं आहे बघा। या पद्धतीने जास्त नाही, थोडंसं रवाळ वाटलेलं आहे। आता हे बटाट्यामध्ये खिसलेल्या बटाट्यामध्ये काढून घेऊया। झटपट असे कटलेट बनतात बघा। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची घालते। तुम्ही जर उपवासला जिरे खात असाल तर जिरेसुद्धा थोडे घालू शकता तुम्ही मिरची वाटताना। इथे बघ 5-6 मिरच्या अशा तोडून घातलेल्या आहेत आणि हे आपण पेस्ट बनवून घेणार आहे। मिरची वाटून घेतलेली आहे। वाटलेली मिरची पण आपण यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे बघू शकताय मिरची वाटलेली घातलेली आहे। आता यामध्ये बघा, आता अर्धा कप मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे। तुम्ही अजून जाडसर कूट घेऊ शकता। इथे बघा चवीनुसार मीठ घाला। तुम्ही कोणत्या उपवासला मीठ खात असाल ते मीठ यामध्ये घालू शकताय। तर यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता सगळे आपण साहित्य सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा। इथे छान असं मळलेलं आहे, आपला मळून गोळा तयार झालेला आहे। बघू शकताय पीठ मळून तयार झालेलं आहे। इथे हाताला लावण्यासाठी तेल तूप काही घेऊ शकता। मी तेल घेतलेलं आहे, असं हाताला लावायचं आणि साहित्याचं प्रमाण परफेक्ट झाले की छान असं पीठ मळलं जातं बघा। थोडंसं आपण पीठ घेणार आहे याच्यातलं, आणि सुरुवातीला गोल असं आपल्याला गोळा करून घ्यायचा, आणि नंतर असं लांबट असं कटलेटचा आकार देऊन घ्यायचा याला। या पद्धतीने मी बनवून घेते बघा। तुम्ही कोणत्याही आकारचे बनवू शकता, गोल बनवू शकता बघा। या पद्धतीने मी बनवून घेते थोडेसे लांबट असं। मी याच पद्धतीने सगळे बनवून घेणार आहे। हाताला थोडंसं तेल लावून या पद्धतीने बनवून घेतलेले आहे सगळे बघा, बनवून झालेले आहेत। आता हे आपण तळून घेणार आहे। त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे याच्यामध्ये घालून आपण तळून घ्यायचं आहे बघा। तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे घालून मी हे छान असे कुरकुरीत तळून घेणार आहे। मीडियम फ्लेमवर हे छान असे मी तळून घेते बघा, म्हणजे आतपर्यंत छान असे तळले जातात। वरून कुरकुरीत आणि आतून हे मऊ असे छान तळले जातात बघा। थोडेसे कडक झाले की हलक्या हाताने आपल्याला याला पलटी करून तळून घ्यायचं आहे बघा। सगळीकडे छान असं तळून घ्यायचं। इथे बघू शकता याचा कलर बदललेला आहे, आणि हे छान असं बघा तळलं जाते बघा। इथे बघू शकता छान हे तळलेले आहेत बघा। हलक्याशा सोनेरी रंगावर मी छान असे तळून घेतलेले आहेत। छान होतात बघा कुरकुरीत एकदम। मी काढून घेते आणि राहिलेले पण मी छान असे तळून घेते बघा। या पद्धतीने तेल नितळलेलं आहे, छान असं मी काढून घेते। त्याच पद्धतीने मी दुसरे पण तळून घेते बघा। सगळे इथे कटलेट तळून झालेले आहेत।
तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलेलाच आहे बघा, एकदम खमंग कुरकुरीत आणि एकदम छान असे लागतात बघा. तुम्ही हे उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता. मस्त लागतात, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ एकदम छान झालेले आहेत. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. तुमच्या कोणत्याही उपवासाला तुम्ही या पद्धतीचे बनवू शकता. बघा मी तोडून दाखवते. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ होतात बघा. छान होतात, चविष्ट लागतात एकदम चवीला. झटपट असे 10 मिनिटात बनतात बघा. बघा तुम्ही कोणत्याही उपवासाला बनवू शकता. असे छान असे झालेले आहेत. झटपट उपवासाला तुम्ही तेच खाऊन कंटाळा आला असेल तर असे तुम्ही कटलेट्स बनवून खाऊ शकता. मस्त होतात झटपट असे. तुम्ही या आषाढी एकादशीला या पद्धतीचे नक्की कटलेट्स बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.